कागल इथल्या सीमा तपासणी नाक्याच्या धोकादायक वळणावर झालेल्या अपघातातील जखमी रामदास रंगराव पाटील या तरुणाचा मृत्यू झाला। तो कागल तालुक्यातील सोनगे इथला होता। दरम्यान या विचित्र आणि धोकादायक वळणामुळे आजवर अनेक अपघात झालेत। त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने हे धोकादायक वळण काढण्याची गरज आहे। पुणे-मंगरुळ महामार्गावर कागल इथं नवीन सीमा तपासणी नाका आहे। हा नाका सुरू करण्यास स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांचा विरोध होता। एका बड्या उद्योजकाच्या कंपनीच्या व्यवस्थापनाखाली हा नाका सुरू करण्यात आलाय। मात्र महामार्गावरून जाणारी वाहनं या नाक्याकडे वळवण्यासाठी एक विचित्र वळण आहे। हे धोकादायक वळण अपघातांना कारणीभूत ठरतंय। सोमवारी याच वळणावर मोटरसायकल आणि कार यांच्यात अपघात झाला आणि सोनगे इथला रामदास रंगराव पाटील हा तरुण गंभीर जखमी झाला। रामदासला उपचारासाठी कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला। त्यामुळे कागल सीमा तपासणी नाक्यासमोरील हे धोकादायक वळण पुन्हा चर्चेत आलंय। एकीकडे 6 पदरीकरणाच्या कामामुळे पुणे-मंगरुळ महामार्गावर अनेक ठिकाणी खुदाई करण्यात आली आहे। अशावेळी कागल सीमा तपासणी नाक्यासमोरील हे धोकादायक वळण महामार्ग प्राधिकरणानं काढावं आणि नवा रस्ता बनवावा अशी वाहनधारकांची अपेक्षा आहे।